मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी महायुती, बंडखोरी आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीवर परखड भूमिका मांडली। जागा वाटपामुळे असंतोष होतो, पण पक्ष संघटना कामाला लागली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। शिंदे गटावर घणाघाती टीका करत त्यांनी बंडाचा दावा फेटाळला। पुण्यातील राजकीय चित्र लवकरच स्पष्ट होईल असे सांगत काँग्रेस वंचित युतीचे स्वागत केल्याचेही राऊत यांनी नमूद केले। बहुत दिन के बाद साहेब, बहुचर्चित बहुप्रतीक्षित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे जागा वाटप अंतिम झालं असल्याची माहिती मिळते। पूर्ण झालंय। एबी फॉर्मचंही वाटप सुरू हो, झालं। शिवसेना आणि मनसे, माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये जागा वाटपाचा प्रश्न नव्हताच ना, नाहीच आहे। आणि कालपासून बैठका मेळाव्यानं सुरुवात झाली। काल माननीय उद्धव साहेबांनी सेना भवनामध्ये शाखा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला। आज राज ठाकरे यांचा रंगशारदामध्ये मेळावा। आम्ही कामाला लागलेलो आहोत, कामाला लागलो आम्ही। कार्यकर्ते कामाला लागले, कार्यकर्ते एकत्र काम करत आहेत, त्यात काय। पण राऊत साहेब, जी माहिती मिळते आहे, आता तुम्ही म्हणाल की सूत्र नेमकी कोण आहे, पण आमचा दोन्ही पक्षातल्या सगळ्याच राजकीय पक्षातल्या कार्यकर्ते नेत्यांशी संवाद असतो। दोन्ही पक्षामध्ये म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष या तिकीट वाटपावरून प्रचंड नाराजी पक्षांतर्गतच आहे। मनसेत म्हणणं असं आहे की त्यांना ज्या जागा हव्या होत्या, विजयाची हमी असलेल्या किंवा जी जागांची संख्या येते त्यावरून नाराजी आहे। आणि शिवसेनेत ज्या उमेदवारांना प्राधान्य किंवा ज्या उमेदवारांची अशी शिफारस केली होती, जागा मागितल्या होत्या, त्यांना मिळाल्या नाहीत, त्यामुळे प्रचंड नाराजी आहे। आणि दोन्ही ठाकरेंपुढे आव्हान असेल ही नाराजी शमवणं आणि बंड होऊ नये यासाठी प्रयत्न करणं। जेव्हा दोनपेक्षा जास्त पक्ष एकत्र येतात आणि जागांची देवाणघेवाण होते, त्याच्यामध्ये ज्यांच्या जागा जातात अशा सगळ्यात पक्षांमधले त्या त्या प्रभागातले जे प्रमुख लोक असतात, जे इच्छुक असतात, ते अस्वस्थ होणारच। मग ते काँग्रेस पक्षात असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असतील, शिवसेनेमध्ये असतील, शिंदे गटामध्ये असतील, भाजपमध्ये असतील। अजित पवार स्वतंत्र का लढत आहेत? त्यासाठीच लढत आहेत। पण कार्यकर्त्यांना समजावून सांगून ही लढाई महाराष्ट्राची, मुंबईची आहे आणि कार्यकर्ते 100% माननीय उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचं ऐकतील। तरीही कोणाला असं वाटतं की नाही, माझ्यावर अन्यायच झाला, थोडाफार तो राग व्यक्त करतो आणि त्याला राग व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे। पण आतापर्यंत असं कुठे झालं आहे असं उघडपणे ते दिसत नाही मला। तुमची सूत्र सांगतायत, त्या सूत्रांशी आम्ही चर्चा करू की तुम्हाला कुठे दिसलं सगळं। पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये या क्षणापर्यंत लोक काय रस्त्यावरती आलेले नाही आहेत ना। जसं शिंदे गटात चाललेलं आहे, ठाण्यात, मुंबईत राजीनामा सत्र सुरू आहे, तसं अजूनपर्यंत आमच्याकडे कुठे दिसत नाही। आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो। राऊत साहेब, पण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजूनही 48 तास आहे ना, उद्याचा दिवस आहे ना। हातात आहेत। तर अशा वेळेस जे नाराज आहेत, बंड होऊ शकतं असं म्हटलं जातं आहे, अशांची बंडाची नाराजी कशी दूर करणार? हे काय 1857चं बंड आहे का? नाही, बंड कशाला म्हणतात? हे 1857चं बंड आहे का? देशासाठी, क्रांतीसाठी नाही ना। हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय असतो। ज्या पक्षानं आपल्याला 40 वर्ष बरंच काही दिलं आहे, एखाद्या वेळेस तो पक्ष एखाद्या क्षणी नाही देऊ शकत। अशा वेळेला कुणाला मी बंड करतो असं वाटत असेल त्याला बंड म्हणत नाही। आता शिंदे गट पण म्हणतो ना, आम्ही बंड केलं। कसलं बंड केलं? घंटा कसलं बंड केलं? जाऊन बुटच चाटतायत ना भाजपवाल्यांचे, कसलं बंड कसं? बंडाची व्याख्या समजून घेतली पाहिजे। वैचारिक बंड असते, देशासाठी बंड असतं, क्रांतीचं बंड असतं। तर एखाद कोणीतरी वेगळा निर्णय घेतो, त्याला बंड म्हणणं हे चुकीचं आहे।
ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, मुंबई.